कार्यक्रम सविनय सादर करीत आहोत। श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालय तृतीय वर्ष एकांश वात्सल्य या निर्देशकातून कायम शिकले स्वतःला माणूस म्हणून पाहणाऱ्या या राक्षसाच्या तुलनेत जिथे काय पण आता पुढे काय? आता पोलिसांना फोन कर, बोलवून त्यांना. माझ्या मुलींच्या गुन्ह्यांना शिक्षाही व्हायला हवी. तुझा माझी शपथ आहे, क्षणभरही विलंब न करता फोन कर. हा बोला, काय प्रॉब्लेम? इथे एक खून झालाय. प्लीज लवकर येता का? माझ्या मुलीला स्वतःच्या प्राणाची आहुती द्यायला मिळाली. अगं या समाजात स्त्रीची हीच अवस्था होते. अगं डोळे मिटून पाहणाऱ्यांना काय काढणार तू कुणाची खंत? वासनाने नाले पिसाळलेला काय काढणार कुणाची माणुसकी? स्वतःच्या पुरुषत्वाचे ढोंग नसणारे हे सडे काय करणार की तुला न्याय? काय करणार ती नसण्याची आज मला खंत सुद्धा नाही. असल्या पापी जगात ती नाही आता, याचा मला आनंद सुद्धा. पोलिसावर सुताला सावरू, मी स्वतःला सावरू. प्रत्येकाचं स्वप्न असतं की तिच्या मुलीने मोठं व्हावं, लग्न करून दुसऱ्या कुणाच्या तरी घरची लक्ष्मी व्हावं. अजून काय मागितलं होतं तिच्या परमेश्वराला? पण तो परमेश्वर आहे कुठे? त्याचं अस्तित्व आपल्या सारख्यांसाठी नाही. डोळे करून बलात्कार करून दरोडे करून फिरणाऱ्या त्या नराधामांसाठी आहे. पाप करून हे लोक जगतातच ना. कुठं आहे तो तुझ्या परमेश्वराचा न्याय? पाप करणाऱ्यांना आयुष्य आणि निष्पाप जीवाचा बळी, बस एवढाच तुका जातात. आपली वेळ संपली. मैं पीएसआई खतीब, आपने मुझे कॉल किया था क्या? हो साहेब, मीच केला होता. क्राइम कहाँ हुआ है? आई मीन खून कहाँ हुआ है? ओह नो. भोकले राणे मॅम, बॉडी चढती घ्या. ओके सर. हवालदार, तुम्ही फोटो घ्या. और हाँ भोगले, बॉडी पीएम को भेज दो. यस सर. अरे ॲम्ब्युलन्सला फोन लाव आणि त्यांना ताबडतोब सांग. और हाँ भोगले, तुम जरा रुक जाओ. यस सर. सर, बॉडीच्या तोंडातून फेस आलेला दिसतोय, म्हणजे नक्कीच विषबाधा असावी. पण सर, बॉडीच्या तोंडातून लाडवांच्या तुकड्यांचे काही अवशेषही आढळले आहेत. हो सर, मॅडम अगदी बरोबर बोलताय. बॉडीवर लाडवाचे तुकडे आहेतच आणि बाजूनेच लाडवाचा डबा सुद्धा आहे. लड्डू को फॉरेंसिक लैब में भेज दो. यस सर. सर सर मला काय वाटतं, हे काम कोणी जवळच्या व्यक्तीनेच केलं असावं.
अर्थातच घरचं कोणी विकते. हाँ, मुझे भी ऐसा लगता है। FRI लेते समय पता ही चल जाएगा। ओके सर। आपने मुझे कॉल किया था क्या? हो साहेब, मी तिथे आलो. जब यह खून हुआ तब आप कहाँ थी? आप हंस रही हो? आपका विक्टिम के साथ रिलेशन क्या है? ती माझी मुलगी होती. और ये? हे माझे पती आहेत. ओ मिस्टर माधवराव माने. अब क्या मिस्टर माधव? जब यह खून हुआ आप कहाँ थे? What is this nonsense, मिस्टर एंड मिसेस माने? मैं आपसे कुछ पूछ रहा हूँ और आप हंस रहे हो? सर 1 मिनिट. सर मृतक 3 महिन्याची गर्भवती होती. What? मिस्टर माने, आपकी लड़की मैरिड थी? मिस्टर माने, मुझे जवाब दो. जवाब दो मिस्टर माने. सध्या त्यांना मोठा शॉक बसलाय. आपण त्यांना नंतर विचारू. आई नो डैट, लेकिन अपने पास रास्ता भी तो नहीं है. मिस्टर माने, मुझे लगता है आपकी लड़की को जहर दिया गया है, और वो भी मिठाई के जरिए. जब तक आप हमें जवाब नहीं देंगे तब तक हम आपके खूनियों तक कैसे पहुंचेंगे? मिस्टर माने, आपका किसी पर डाउट? मिस्टर माने, सही तरीके से जवाब दो, वरना मुझे और भी तरीके अपने आप को लाने के. मिस्टर माने, मुझे जवाब दो. उत्तर हवंय तुम्हाला. माझा गुन्हा कोणी माझा. ही गर्भवती कशी? तिचं लग्न झालं की नाही? तिला मीच कोणी दिलं? उत्तर हवंय तुम्हाला. या जमल्याची बी कपालच बापाने मारली. जमली या हाताने विचून मारला तिला. या हाताने अहो हे काय बोलताय तुम्ही? आपण नाही मारलं आपल्या मुलीला. आपण तर तिची या निर्दयी समाजापासून कायमची मुक्तता केली आहे. पण मला वाटते दोन्ही नवरा सामील आहे. कहते हो उसके ऊपर प्रेम है? नाही साहेब, आमचं खरंच आमच्या मुलीवर जीवापाड प्रेम होतं. आणि त्या प्रेमापोटीच आम्ही तिला मारलं. ती जर जिवंत असती ना तर या समाजाने तिचे लचके जोडले असते साहेब. तिला गडबडून मारलं असतं. ऐसा क्या हुआ था आपकी लड़की के साथ? एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचा सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचा आणि माझी मुलगी म्हणून आमचा छान चिन्ह सर्व काही सगळे चालत. मला एक मोठा मुलगा आहे. मुलीपेक्षा वयाने 2 वर्षांनी मोठा. मनूच्या आजारामुळे आम्हाला त्याला त्याच्या मामाकडे लहानपणी शिक्षणाकरता पाठवावं लागलं. हळूहळू दिवस लोटत गेले. म्हणून शारीरिक वाढ एका सामान्य मुलीसारखीच होईल, पण मानसिकरित्या तिचं वय मरेपर्यंत तेवढंच राहील. वर्ष लोटत गेली आणि तसंच झालं. म्हणून कुठलीही सुधारणा झाली नाही. पण या सर्व परिस्थितीला तोंड देण्याचे आम्ही नवरा बायको निर्णय घेतला. आम्ही जिवंत असेपर्यंत तिच्यामध्ये तिला जे लागेल ती दिलं. आम्ही कार्यक्रम में अपनी रक्त
कौन था नराधम? ये कौन था? बोलो मिस्टर माने, बोलो। गुजरती कुछ माझी यार बेटा गला बदली को इधर आने लगे उसके बाद 20 वर्ष बेटा तुझी आई आहे ना असं बोलू शकते काय म्हणतात अजून किती भांडार मुळे मला पुन्हा ऑफिसला जायला मिळणार माधवराव सर्वजण कोणतरी आले वाटतं वेळ असायला तुमचे मालक काय होईल अहो मालक म्हणजे घरमालक नाही तुमचे हसबंड
कसं काय काम काढला काय माधवराव, आता तुम्ही पण गरीबाची सट्टा करताय. अरे हो, बरे आला. अगं सुमती, या महिन्याचा भाडे बिण्याचे सुमती, या महिन्याचा भाडे बिण्याचे काय म्हणतो सदाशिवराव, कसं काय? काय माधवराव, मी काय भाडं घ्यायला आलो असं वाटतं तुम्हाला? आणि तसंही आम्ही आमच्या बहिणीला आणि बंधुबाळाला भेटायला येऊ शकत नाही. हो तसं नाही हो. मग कसं? आता आवाज म्हटलं तर थोडा मग ठीक आहे. बरं झालं भाऊजी तुम्ही आले होते. आता आला तर वाटतं निवांत बसा, मी लगेच पाहत होते. धन्यवाद धन्यवाद. हो बरं झालं आपल्याला सदा भाऊजींचे घर मिळालं होते. तुम्ही काय बाबा ऑफिसला रोज लवकर निघून जाता आणि मग माझ्याची पंचायत होते. घरातली कामं करायची की मनुकडे लक्ष द्यायचं सगळा गोंधळ होतो. त्यात भाऊजी थोड्या वेळ तिकडे लक्ष देतात म्हणून मला तर आधार आहे. ते खेळत राहतात तोपर्यंत मी सगळी घरातली कामं आटवून घेत असते. आणि हो म्हणून पण आता जाऊन रमली भाऊजींसोबत तासच तास खेळत असते. खरंच भाऊजी तुमचे ना 12 वेळे उपकार कमीच आहे. तुम्ही देव मानता. काय बहिणी, भाऊजी म्हणता आणि धन्यवाद पण. आणि मी काय तुमचा कुणीच लागत नाही होय. खरा सदाशिवराव, तुम्ही देवासारखे चालू आला. या अनोळखी शहरात आम्हाला राहायला जागी दिली आणि मुलाला सांभाळावं. तुमचे उपकार कसे माणूस माणसाच्या अंगी असणाऱ्या माणुसकीच्या गुणावर कुरबुडी घालून राष्ट्रीय प्रवृत्तीला जन्म देतो. जग किती समोर चाललंय. 100 थांबून मधीतला हा घेणारे जोरगोडपणा असा आपण कसलीही पावसाला मागता आम्हाला मदत करतात. माधवराव आवडाच झाला. मी काही देव माणूस नाही. मी एक साधा सरळ मनुष्य प्राणी. आणि मदतीचं बोलत असाल तर रोज एक कप फ्रीजचा चहा मिळतोच की मला. काय बहिणी? काय भाऊजी तुम्ही पण ना एकदम गमती आहे. अरे बाप, आज मला पुन्हा बॉसचा चहा आला. बसा माधवराव, निवांत चहा का म्हणून बेटा हे तुम्ही या. आणि हो काकाला त्रास देऊ नको, ठीक आहे? एकदम बस. बेटा आणली नाही. तुला सांगितलं ना आई बाबांसमोर आपण आज काय करतो सांगायचं नाही बघा. सांगायचं नाही ना. हो तर छान बाळासारखं वागायचं. काय ग म्हणू काय करायचं सगळ्यांना. देव बहिणी रात कपला. देव बहिणी रात कपला. बरं भाऊजी तुम्ही निवांत बसा आणि थोडा वेळ करा नवकडे लक्ष द्याल का. मी महत्वाचं काही महत्वाचं सामान आणि किराणाचं सामान आणि घरातली काही भांडी वगैरे घेऊन येते. तुम्ही निवांत यावी. थँक्यू भाऊजी. मग सकाळी चला जायचं नाही का. लवकरच जाऊन वापस येते भाऊजी. बाय बाय. मी आहे ना. चांगला म्हणून स्वार्थ नसताना तुमच्या छोट्या नाही नाही छोट्या नाही बुद्धी छोट्या पण शरीराने मोठ्या मुलीला सांभाळायला. माधवराव आहेत. सदाशिवराव आहेत. दयाळू मायाळू मदतीला धावून येणारे. मी किती छान आहे ना. या 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 जगातला सर्वात चांगला मनुष्य कोण 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 सांगा बघ कोण.
मी सदाशिवराव पंत. अरे बेड्यानो, या सध्याला तुम्ही ओळखलंय कुठे? हे तारुण्यातली ती मतिमंद यौवनातली परी मी कशी सोडणार? या सदाशिव नावाच्या वृक्षावर अशी कित्येक पाखरे येऊन बसली आणि उडून गेली. आणि मी अशा या पाखराला कसा काय सोडणार? कुठेही वाजागाचे नाही, कल्ला नाही, सगळं काही एकदम शांततेत उपभोगू देणारी ही परी मी कशी सोडणार? म्हणू बेटा, म्हणू काय काका? नको बाबा, तू ना मला खूप त्रास देतो. येणार नाही, आज येणार नाही मी. हा, चॉकलेट मॅडम आहे ना? हा, चला मग. खूप त्रास होतोय काका. ए काका, सोड नाही मला. मला खूप त्रास होतोय काका. मला खूप त्रास होतोय. काम फत्ते. सदाशिवराव, तुमची काय मज्जा आहे राव. आणि रोज एक चॉकलेट द्यायचं आणि मेवा खायचा. ए काका, मला दुखतंय काका. मला खूप त्रास होतोय काका. बघितलंस? असं इथे. तुम्हाला सांगते भाऊजी, खरेदी म्हणजे ना नुसती कटकट आहे. आणि त्याची महागाई म्हणजे नुसता त्रास. अरे हो, म्हणून काही त्रास नाही ना दिला ना भाऊजी तुम्हाला? त्रास कसला? बरं भाऊजी, आता आलाच आहात ना, तर जेवणच जा. लगेच स्वयंपाकाला लागते. अरे वहिनी, मला उशीर होत आहे, मी निघतो. म्हणू बेटा, येतो आम्ही. म्हणू काकांना बाय कर बघा. बेटा, बाय काका. खोल के हाथ दिखा. म्हणू इकडे बसतो.
काय झालं तिला? काय झालं काय माहिती. तुम्ही जरा डॉक्टरांना फोन करता का? हो काळजी घे तिची, हा. हो, तुम्ही जा हो, लवकर. डॉक्टरांना उभं. बाळा तू काही खाल्लंस का? नाही आई. आई तुला सांगत असते आता बसता काही खात जाऊ नकोस म्हणून. तो डॉक्टर ना माझ्याशी गोड गोड बोलून मला इंजेक्शन टोचतो ना गा. प्लीज आई मला उठू दे ना. म्हणू अगं तू डॉक्टरांना चेक करून देशील नाही तर तू बरी कशी होशील. आता यावेळी बाबा गेलाय ना डॉक्टरांना आणायला. यावेळी चेक करून घे बा. पुढच्या वेळी आपण नाही बोलू त्यांना. ओ बघा ना तिला सकाळपासून उलट्या आणि चक्कर येते. बरं बरं चल म्हणू बाळा चल सोबती जाईल मला तिला काय झालं सिंधूला? आता तर चांगली खेळत होती माझ्यासोबत. अगं काही नाही ग, काही आलता पण तर खाल्लं असेल. काळजी करू नकोस. मनुबाळ बैस इथे माधवराव कुठे बाहेर जात असते का कुठे खेळायला अर्थात गुणानंदीची जवळी नाही, ती तर दिवसभर घरीच असते. आम्ही दोघांपैकी कोणी ना कोणी तिच्यासोबत असतो. माधवराव मला जरा तुमच्याशी एकांतात बोलायचं होतं तुमची हरकत नसेल तर. डॉक्टर काय झालंय मनूला? काही काळजी करण्याचा करता नाहीये ना? तुम्हाला कसं सांगू काही कळत नाहीये. डॉक्टर प्लीज स्पष्ट सांगा. माधवराव मनू माधवराव मनू गर्भवती आहे. काय? डॉक्टर काय बोलताय तुम्ही? शुद्धीवर आहात ना? तुम्हाला कळतं का तुम्ही काय बोलताय ते इथं? मी जे काही आहे ते अगदी स्पष्टच बोलतेय. अवघड आहे, कसं शक्य आहे? मला माहिती आहे हा तुमच्यासाठी फार मोठा आघात आहे पण मी जे काही आहे ते अगदी सत्यच बोलतेय. हे काय विपरीत झालं हो माझ्या मुलीसोबत? अरे हे काय करून घेतलंस तू? पैदा झाली तेव्हापासूनच आम्हाला चिडतो. माधवराव आवरा स्वतःला. हे काय चालवलंय तुम्ही? तिला काही कळतं का यातलं? कोणी केलं असेल हो माझ्या मुलीसोबत? आता काय करायचं आपण? तुम्हीच सांगा डॉक्टर, आता काय करू आम्ही? या समाजाला तोंड कसं दाखवू? माधवराव जरा शांत डोक्याने विचार करा. उद्भवलेल्या परिस्थितीला तुम्हाला सामोरं उद्भवलेल्या परिस्थितीला तुम्हाला सामोरं जावंच लागेल. हो, हो. माधवराव जरा विचार करा. म्हणून कुठे बाहेर जात असते का मुलाची खेळायला अर्थात गुणानंदीची जवळी. माझं फार लक्षात आलं. कोण होता तो? हे सारं काम त्या हाताची आवाज आहे. माझ्या मुलगा परिस्थितीचा फायदा घेतात आहे. अहो, हे काय बोलताय तुम्ही? सदाशिव होय सुरती होय. म्हणून म्हणाला त्या सगळ्या 4 तासाच्या तासच तास ठेवून त्याचा हा परिणाम आहे. अहो, पण हे काय चांगलं मला तर मला त्याच्यासोबत घेऊन जायचं ना. मला काय माहित होतं? इतकं माझ्या मुलीचा हात पाहिला की मला माफ करा, मला माफ करा, मला माफ करा. त्यानंतर मला शिक्षाही व्हायला हवी. त्याला आपण पोलिसात तक्रार करूया. नाही कळलं नाही. मला अशी सतत आहे. या 4 दिमागच्या बाहेर जाऊ नका. अहो, पण माझ्यावर डॉक्टर मी तुमच्या शब्दांपलीकडे जाणार नाही. पण हा जरा तुम्हाला तर असंच सोडलं. तर माझ्या किती पोलीस आयुक्त होतात ना माझ्यावर. अहो, मॅडम बरोबर म्हणतात. आपण त्या घराला मला असं सोडू शकत नाही. शांत राहा.
आपला आणि आपल्या मुलबळाचं जगणं मुख्य करून टाकेल. मला तुमच्यामध्ये बोलायचं नाहीये. पण आपण असो, मी तुम्हाला शब्द देते की हा विषय आपल्या तिघांच्या व्यतिरिक्त कुठेही निघणार नाही. तुम्ही शांत डोक्याने विचार करा आणि ठरवा पुढे काय करायचंय ते. आणि माझी मदत लागल्यास मला विचारपूसपणे फोन करा. तुमची काही मनाची काळजी घ्या. येते मी. तुझ्या राज मला मार्ग सापडलाच नाही. आपण आपला मनोबळाला या जगातून निघून जायचं. होय सोबत होय असं एक मार्ग उरला आहे. पण तू पुढला विचार नाही करते. अगं आपण जिवंत असताना सुद्धा आपल्या मनोबळावर हात होता. तुझा जर आपण या जगात नसेल तर तिला सांभाळ कोण करणार, कोण जपणार तिला? तेव्हा या सटासारखे कित्येक जण जाऊन तुझ्या लक्षात लांबच्यासारखे उभे असते. माझ्या मुलीच्या आयुष्याचं वाटलं नाही. आपण मारणार नाही आपण तर तिची या जगातून मुक्तता करणार. मी सर्व
तिच्या आवडीचा केक कुठून आणि लावतो. जसा या जगाला उद्या निवडतील तसंच आपण म्हणजे त्या नराधमाला हे शिक्षा देईल आणि आपण केलेल्या कृत्याचं तुझा जन्मदिवस आहे ना? नाही करणार तुम्ही या बाबाची नाही करणार. मी तुझा अमिता ठीक आहे अजून या कम नसीने बापाला माफ करशील मुली माधवराव, मुझे माफ करो माधवराव। जो कुछ भी हुआ वो बहुत गलत था, लेकिन इसमें मनु की जान नहीं जानी चाहिए थी।
मुझे आप दोनों को भी गिरफ्तार करना पड़ेगा, क्योंकि कानून ये कानून होता है और खूनियों को माफी नहीं। और खून करना ये कोई आखिरी रास्ता नहीं था। मैं उस हरामजादे को छोड़ूंगा नहीं। Get that bastard! Get that! गाव सोडून नाते तोड तुझ्या पाशी तरी